नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे सक्सेस डिजिटल क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता सर्व अभियुक्त तारखाचे बरेचसे प्रश्न आपल्याला कमेंट बॉक्समध्ये येत होते. तर पहिला प्रश्न होता, जनरेट केलेले जे प्रेफरन्स आहे चुकीचे आले, जर सब्जेक्ट चुकला असेल तर प्रेफरन्स द्यावा की नाही, किंवा लास्ट तारीख आहे ती वाढेल का, किंवा जे विथ इंटरव्ह्यू त्यालाच फक्त प्रेफरन्स दिले चालतील का, किंवा विदाऊट इंटरव्ह्यू त्यालाच प्रेफरन्स दिले चालतील का, असे बरेचसे प्रश्न आपल्याला कमेंट बॉक्समध्ये विचारले होते. तर सर्व प्रश्नांचं निराकरण करण्यासाठी आपण लाईव्ह आलेलो आहोत आणि या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणून सर्वात प्रथम पाहूया, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं झालं की त्यांचे सेल्फ सर्टिफाय करताना ते ॲप्लिकेशन चुकीचा गेला होता. म्हणजेच काय होते, ग्रॅज्युएशनचे जे स्पेशल सब्जेक्ट होते त्यांच्याकडून चुकीचे निवडले गेले, त्यामुळे त्यांना चुकीचे प्रेफरन्स आले होते. तर तुम्ही सरळ पाहू शकता, सूचनेमध्ये काय दिले, उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेला प्राधान्यक्रम जनरेट होतील, म्हणजे त्यानुसार. पण स्वप्रमाणपत्रामध्ये चुकीची माहिती नोंद झाल्याचे निदर्शनास आले, त्यामुळे प्राधान्यक्रम जनरेट झाल्या त्यांचे प्राधान्यक्रम लॉक करू नाही. समजा बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी सोशल सायन्सच्या ऐवजी मराठी निवडलं होतं आणि त्यांना मराठीचे प्रेफरन्स आलेत, किंवा ज्यांना सोशल सायन्स होतं त्यांनी मराठीच केले. मग हे जे वेगळे सब्जेक्ट आलेले त्यांनी प्रेफरन्स देऊ नका, जेणेकरून नियुक्तीच्या कोणत्याही टप्प्यावर अडचण गैरसोय होणार नाही. म्हणजे तुमचा मुख्य विषय असेल आणि गौण विषय असेल तर मुख्य विषयानुसारच आपल्याला प्रेफरन्स द्यायचे, गौण विषयावरती प्रेफरन्स द्यायचे नाही, अन्यथा भरतीच्या कोणत्याही टप्प्यावरती आपण रिजेक्ट होऊ शकतो. हे महत्त्वाची बाब लक्षात घेण्याची आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा पाहू शकता, उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केल्यानंतर त्यांना त्या प्राधान्यक्रमात बदल करण्याची जनरेट केलेल्या प्राधान्यक्रमात डिलीट करून विहित मुदतीत जनरेट करण्यात लॉक करण्यात येते. म्हणजे जर तुम्ही एकदा जनरेट केले ते डिलीट करता येतील आणि डिलीट केलेले पुन्हा जनरेट करता येईल, पण हे फक्त 3 वेळा करू शकता. हे आपल्या सर्वांना तर माहितीच आहे. पण त्यानंतर तुम्ही पाहू शकता, जे अनलॉक करायची सिस्टीम आहे ती तुम्ही जास्त वेळा सुद्धा वापरू शकता. पण आता उद्या लास्ट डेट असल्यामुळे ती लवकरात लवकर आपलं संपून जाईल आणि जी वेबसाईट आहे ती डाऊन जर झाल्यानंतर आपल्याला नंतर त्यात ते पाहण्यात अडचणी, त्यामुळे आजच राहते शक्यतो सर्वांनी आपले जे काही प्रेफरन्स आलेले आहे ते प्रेफरन्स आपले काय करा, सगळे लॉक करून ठेवा, कारण जेणेकरून सर्वमुळे आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. आणि मुदतवाढीचा जो प्रश्न येतो, तो मुदतवाढीचा प्रश्न असा आहे की आपल्याला आता शक्य नाही की मुदतवाढ भेटू शकते. जर मुदतवाढ भेटली तर परत आचारसंहितेमुळे भरतीसाठी प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळे आता आपण लवकरात लवकर असं करू की आजच सर्वांनी जे काय आपले प्राधान्यक्रम आहेत ते लॉक करून घ्यावे. त्यानंतर उमेदवारांना प्राधान्यक्रम लॉक केलेले आहेत त्या टेट परीक्षेच्या गुणवत्तेनुसार प्राधान्यक्रम विचारात घेतले जातील. म्हणजे तुम्ही ज्यानुसार जे अनुक्रमे नंबर जे देणार आहे त्याच्यानुसारच ते विचारात घेतले जातील. आणि त्या प्राधान्यक्रमानुसार नियुक्ती मुलाखतीसाठी शिफारस झाल्यानंतर उमेदवारांचे उर्वरित प्राधान्यक्रम विचारात केला जाणार नाही. म्हणजे तुम्ही जर प्रेफरन्स दिले, ते प्रेफरन्स जर असेल तर 1, 2, 3, 4, 5, आणि जर तुमचा दुसऱ्या प्रेफरन्सला जर तुमचा नंबर लागला तर तुमचा पुढचा कोणताही प्राधान्यक्रम विचारात घेतला जाणार नाही. म्हणजे तुम्ही त्या जागेसाठी पात्र आहे. त्यानंतर बाकीचे काहीच होऊ शकत नाही. म्हणजे बाकीचे जे काय प्राधान्यक्रम आहे ते आपण विचारात घेऊ शकत नाही, कारण की जिथं जे नंबर आहेत आपला समजा एखाद्या लागला, किंवा विथ इंटरव्ह्यू असेल किंवा विदाऊट इंटरव्ह्यू, जर एखाद्या ठिकाणी आपला नंबर लागला, उरलेले प्रेफरन्स आपले डिलीट होऊन जातील. त्यानंतर आपण पाहू शकतो की उमेदवाराने जे लॉक करायच्या वेळेस कोणतीही मर्यादा नाही, कारण की लॉक करायच्या वेळेस OTP व्हेरिफिकेशन केले जाते. कारण की OTP व्हेरिफिकेशनमुळे कळू शकतं की आपण नक्की कन्फर्म होऊनच आपण लॉक करत आहोत. ही सुद्धा जबाबदारी आपल्याकडून ते पार पाडून घेतात. त्यामुळं कोणतेही मुदतवाढ आपल्याला शक्यतो मिळणार नाही, आणि मिळाली तरी एखादी 2 दिवसाची मिळू शकते. आणि जनरेट प्रेफरन्स केले ते डिलीट करून पुन्हा जनरेट करून लॉक करायचे असेल तर आजच करून घ्या. त्यानंतर वेबसाईट डाऊन सुद्धा होऊ शकते. आणि जर तुमचे जे चुकीचे प्रेफरन्स आहेत ते देऊ नका, बरोबर प्रेफरन्स आल्यानंतरच तुम्ही अप्लाय करा, नाहीतर भरतीच्या कोणत्याही टप्प्यात तुमचं नुकसान होऊ शकतं. तर या व्यतिरिक्त अजून कोणता अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट पाहू शकता की ज्या उमेदवाराने प्राधान्यक्रम लॉक केले आहेत त्या क्रमाने टेट गुणवत्तेनुसार जे आपले प्राधान्यक्रम आहे तेच विचारात घेतले जातात. त्यामुळं प्राधान्यक्रम देताना पहिला आपल्या जवळचा जिल्हा, स्वतःचा जिल्हा, नंतर जवळचा जिल्हा, अशा प्रकारेच प्राधान्यक्रम द्यावे. त्यानंतर लॉक करण्यासाठी काही मर्यादा नाही, फक्त जनरेट प्रेफरन्ससाठी 3 वेळा मर्यादा आहे.
पण लॉक करण्यासाठी कोणतीही मर्यादा दिलेली नाही. तुम्ही जेवढे साठी पात्र आहे तेवढे तुम्ही लॉक करू शकता. समजा आता जर तुम्हाला प्रेफरन्स आलेले 73 किंवा 100 आलेले असतील तर सर्व प्रेफरन्स तुम्ही लॉक करू शकता. त्यासाठी कोणत्याही प्रकारची मर्यादा दिली गेलेली नाही. त्यानंतर OTP बेस आपल्याला नोंदणीकृत आपल्याला लॉक करायचं आहे हे तर सर्वांना माहिती, बऱ्याचशा जणांनी केले. पण आता एक महत्त्वाची सूचना, पवित्र पोर्टलचे जे कागदपत्र अपलोड केलेत किंवा व्यावसायिक अर्थ म्हणजे तुमची शिक्षणाची कागदपत्र असतील किंवा कास्ट व्हॅलिडिटी समानार्थ आरक्षणाबाबतीत जे काही कागदपत्र असतील त्याची कोणतीही तपासणी पवित्र पोर्टलद्वारे केली जात नाही. ती तपासणी नेहमी फक्त कागदपत्र पडताळणी समितीकडून केली जाईल. म्हणजे पवित्र पोर्टलला तुम्ही जे अपलोड केले त्याची कोणत्याही प्रकारची आता तपासणी झालेली नाही. ती तपासणी फक्त समितीद्वारेच होईल आणि त्यात जर काहीतरी तफावत आढळली तर तुमची उमेदवारी रद्द केली जाईल. वास्तव एवढंच, उमेदवारांनी प्राधान्य लॉक करतेवेळी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि योग्य त्या माहितीनेच फॉर्म भरलेला असावा. उमेदवाराने पवित्र पोर्टलवर स्वतःचा हेतू, खोटी माहिती, चुकीची माहिती, अपूर्ण माहिती दिली असेल तरी खरी माहिती लपवून ठेवली असेल किंवा त्यात बदल केला असेल किंवा कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर केलेल्या कागदांमध्ये कुठल्याही प्रकारची खाळखोळ दिसल्यास, प्रमाणपत्र बनावट असल्याचे निदर्शनास आल्यास कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवून योग्य त्या शिक्षेस पात्र केले जाईल. त्यामुळे तुमची सर्व कागदपत्रे आहेत ती आत्ताच रेडी ठेवा, कारण की जर एक्सटेन्शन नाही भेटलं लवकरच आपली मेरिट लिस्ट लागन आणि त्यानुसार आपली कागदपत्र चालू होतील. त्यानंतर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट या नियुक्तीसाठी नियुक्तीपूर्वी चारित्र्य पडताळणी करून त्यानंतर नियुक्तीची कार्यवाही करावी. म्हणजे ज्या महाटेटच्या फ्रॉडमध्ये जे सापडले होते TETच्या त्यांनी काय करायचं, एक चारित्र्य पडताळणीचं पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट आपल्याला घ्यायचं आहे आणि ते सर्टिफिकेट नंतर आपली नियुक्तीची जी काय कार्यवाही असेल ती होणार आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे, उमेदवारांनी प्राधान्यक्रम केल्यानंतर त्याची प्रिंट घेतल्यानंतर रिपोर्टचा मेनूमध्ये मुलाखतीशिवाय म्हणजे व्ह्यू लॉक प्रेफरन्स विदाऊट इंटरव्ह्यू तसेच मुलाखती व्ह्यू लॉक प्रेफरन्स विथ इंटरव्ह्यू या टॅबवरती क्लिक केल्यानंतर प्रिंट घेता येईल. म्हणजे तुम्ही लॉक केल्यानंतर तुम्हाला ब्ल्यू कलरमध्ये तो ऑप्शन दिसतो, ते तुम्ही प्रिंट करून घ्यायचं आहे. ते प्रिंट केल्यानंतर उमेदवार एकाच व्यवस्थापन एकापेक्षा अधिक गट विषयापेक्षा शैक्षणिक व व्यावसायिक अर्थ धारण केलेले असल्यास त्या व्यवस्थापनाचे असे एकापेक्षा एक अधिक प्राधान्यक्रम उपलब्ध होते. म्हणजे तुम्ही डबल ग्रॅज्युएशन झालं असेल किंवा जास्त डिग्री जर तुमच्याकडे एखादी असेल तर तुम्हाला ती जास्त मिळणार आहेत. आणि जी आपली तारीख आहे ती उद्याचीच आहे. आणि जनरेट लॉक करण्यात काही तांत्रिक अडचण आली iju पवित्र2022@gmail.com याच्यावरती मेल करू शकता किंवा आपल्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा कळू शकता की तुमच्या सर्व शंकांचे निरसन करण्यास आम्ही समर्थ आहोत. अशा नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.